हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी अगदी कुरकुरीत, खमंग आणि चविष्ट असा साबुदाणा वडा. आता सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये मी अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे आणि आता ह्या साबुदाण्यामध्ये मी अर्धा पातेलं पाणी टाकून तो स्वच्छ धुवून घेणार आहे. आपले साबुदाणा वडे अगदी मऊसर कुरकुरीत होण्यासाठी आपण आता हा साबुदाणा धुवून घेतल्यावर त्यामध्ये साबुदाणा बुडेल इतकं पाणी टाकून ठेवायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता, आपण साबुदाण्यामध्ये पाणी टाकतो आणि ते पाणी थोडंसं साबुदाण्याच्या वर राहील एवढंच पाणी टाकायचं आहे, जेणेकरून आपला साबुदाणा सकाळी सुट्टा सुट्टा आणि एकदम मऊसर छान असा भिजून निघेल. आता आपण यावरती एक प्लेट झाकून याला आपण रात्रभर भिजत ठेवणार आहोत. आता आपण वडे बनवण्यासाठी 4 ते 5 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेणार आहोत आणि आपला साबुदाणासुद्धा सुटसुटीत छान भिजला आहे. बटाटे उकडल्यावरती आपण ते चाळणीने किसून असे छानपैकी मॅश करून घेणार आहोत आणि ते आता आपण साबुदाण्यामध्ये मिक्स करायचे आहेत. तर त्याआधी आपण एका कढईमध्ये 1.5 वाटी शेंगदाणा घेतला आहे आणि आता हे शेंगदाणे आपण मंद गॅसवरती छानपैकी भाजून घेणार आहोत. शेंगदाणे छान असे भाजून झाले की मग ते आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत. तर आता आपले शेंगदाणे छानपैकी भाजून झाले आहेत. ते आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यांना आपण मिक्सरमध्ये जाडसर असं फिरवून घेणार आहोत. जाडसर यासाठी फिरवायचं आहे, जेव्हा वडे आपण खाऊ त्यावेळेस ते आपल्या दाताखाली येऊन वडा आपल्याला क्रंची आणि एकदम कुरकुरीत लागतो. आता हे शेंगदाणे मिक्सरमध्ये फिरवून आपण मॅश केलेल्या बटाट्यामध्ये मिक्स करणार आहोत. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. आपली हिरवी मिरची मिक्सरमध्ये वाटून छान बारीक झालेली आहे. आता भिजवलेला साबुदाणा आपण बटाटा आणि शेंगदाणा या मिश्रणामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करणार आहोत. आपला भिजवलेला साबुदाणा इतका छान पद्धतीने भिजला आहे, प्रत्येक दाणा दाणा सेपरेट आणि एकदम मऊसूत झाला आहे. अशा प्रकारे आता आपण या मिश्रणामध्ये वरून 2 चमचे मीठ घालणार आहोत. आता आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून एकजीव करून घेणार आहोत आणि हा केलेला मसाला त्यामध्ये आपण 1 चमचा जिरे टाकून मिक्सरला फिरवून आता मिक्सरला फिरवलेला मिरच्या आणि जिरे हा मसाला आपण आपल्या एकजीव केलेल्या मिश्रणामध्ये टाकणार आहोत आणि तो सुद्धा व्यवस्थितपणे या मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट आणि मीठ टाकू शकता. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही 7-8 ऐवजी 10-15 मिरच्या घेऊ शकता. मग वडे अजून जास्त झणझणीत होतील. आता हे मिश्रण छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्याचे गोल गोळे बनवून त्यांना दाबून अशा प्रकारे छान असे साबुदाणा वडे आपल्याला करायचे आहेत. इथे आपण एक 10 ते 15 वडे बनवून झाले की गॅसवर
एक कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये वडे तळायला लागेल एवढं तेल आपण टाकणार आहोत. आता आपलं हे तेल गरम झालं आहे की नाही हे चेक करण्यासाठी थोडंसं केलेलं मिश्रण आपण त्यामध्ये टाकून बघणार आहोत. आता हे मिश्रण सुटसुटीत तेलामध्ये फ्राय होत आहे. तर आपण जे बनवलेले वडे आहेत ते तेलामध्ये एक एक करून हळूवारपणे सोडणार आहोत, जेणेकरून तुमच्या हाताला तेल भाजणार नाही. अशा पद्धतीने आपण तेलामध्ये वडे सोडले आहेत आणि आता आपले हे वडे सोनेरी रंग येईपर्यंत आपण दोन्ही बाजूनी तळणार आहोत. एक 5 मिनिटामध्ये आपला साबुदाणा वडा तयार होईल. आता एका चाळणीमध्ये मी तो बाजूला काढला आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे साबुदाणा वडे आपले तयार झाले. आता हे गरमागरम साबुदाणा वडे दही, हिरवी चटणी किंवा गोड दह्यासोबत सर्व करा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा सोप्या व चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.